तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, गेल्या आम्ही 10-15 वर्षापासून तुमच्या सर्व समस्या, छोट्या मोठ्या समस्या खासदार ताईपर्यंत असो, मोठे साहेब शिंदे साहेबांपर्यंत असो, आम्ही घेऊन गेलेलो आहोत. शेतकऱ्यांच्या विषयी जे समस्या आहेत, शेतकरी कर्जमाफी असो, गावातील जे समस्या आहेत मुख्य, ते समस्या आम्ही वारंवार आनंदभाई असतील, मी असतील, हे मांडलेलं आहे. आणि सध्या तुम्ही वातावरण, देशभरातील वातावरण बघता, महागाईचा दर एवढा वाढलेला आहे की आपल्याला सर्वसामान्याला जगता हैराण आहे. आता तुम्ही बघितलात, सोनं 1.5 लाखापेक्षा वर ते गेलेलं आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलीला जेव्हा लग्न करायचं असेल तर ते काय करावं, सोनं एवढं महाग, 1 तोळा सोनं घेण्याची आज आपल्याला शेतकरी बांधवाकडे हे नाही आहे. परवाच एवढा मोठा पूर येऊन गेला. या सरकारनं आपल्याला हेक्टरी 50,000ची मागणी आमच्या खासदार ताईंनी केले होते, पण हेक्टरी 8,000 रुपये देऊन त्यांनी एक शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम केलं. आज मंद्रुप जिल्हा परिषद गटातून आम्हाला सर्वसामान्य अशा उमेदवारांना 3 उमेदवार यासाठी दिलेत की आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत आहोत आणि तुमचे कामं करतात, हे विश्वास आमच्या ताई साहेबांना आहे. या गटामधून आपण ऐतिहासिक विजय या 3 उमेदवारांना निवडून देऊन आपण एक विश्वास प्राप्त करावा. सर्वसामान्य उमेदवारांना दिल्यानंतर तुमची साथ भक्कम या ठिकाणी आमदार खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या सोबत असावं. आम्ही सगळे तुमच्या समस्या जे काही असेल, छोटे मोठे जे समस्या असतील, तुम्ही आमच्याकडं, आम्ही तुमच्याकडे येऊ आणि ताईसाहेबांच्या माध्यमातून आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू. आम्ही एवढं तुम्हाला विश्वास देतो. या ठिकाणी आमचे खासदार ताई उपस्थित असल्यामुळे आम्ही त्यांचा विशेष आभार मानतो. ताईसाहेब मंद्रुपमध्ये असो, आम्ही हे 13 गाव असतील, आम्ही कंटिन्यू आम्ही सक्रिय इथं आहोत. त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेत आहोत. आम्ही अचानक इथं उमेदवारी मागितलेली नाही. गेल्या 12 वर्षापासून आम्ही इथं काम केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांना विचारू पण शकता. आणि या ठिकाणी आमचे पुढारी मोतीराम चव्हाण साहेब हे पण गरज आहे. देशातील परिस्थिती बघता तुम्ही बघितलात, 70 वर्षापूर्वी देशामध्ये काही नव्हतं, सोयी तयार होत नव्हती, पण आपल्या दूरदृष्टी पंतप्रधान नेहरूजी आणि इंदिराजी यांच्या दूरदृष्टीमुळे आज आपण सर्वसामान्य म्हणजे देशातील शेवटचा घटक, ज्याला आपण आदिवासी समाज असतील, दलित समाज, सगळ्यांना सोबत घेऊन सर्व जाती धर्माला न्याय देणारा एकमेव पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. इतर पक्ष हे आपापल्यामध्ये जाती द्वेष निर्माण करून आपली जी बंधुता असते, गांधीजी म्हणत होते खेड्याकडे चला, त्यांना माहित होते खेड्यामध्ये जे प्रेम आहे, शहरासारखं आपलं इथं परिस्थिती नसते. इथं एकमेक आपल्या मदतीसाठी धावून जात असतो, तर न जात असते ना पात असते. आमचे राहुलजी म्हणतात, भारत जोडोची बात करतात, ते मोहब्बतची बात करतात, पण हे जे सरकार आहे महाराष्ट्रातील, ते तोडण्याची गोष्टी करतो, फोडण्याची गोष्टी करतो आणि द्वेष पसरून त्या सत्तेच्या खुर्चीसाठी ते हपापलेलं आहे. आपल्याला माहित आहे, आपण असंच प्रेम आणि बंधुता, एकता निर्माण करून या काँग्रेसचा विचार आपण घरोघरी पोहोचावं आणि आम्हाला सगळ्यांना या 3 उमेदवारांना निवडून देऊन तुम्ही एक इतिहास घडवावा अशी माझी एक विनंती आहे.